नेतृत्व म्हणजे केवळ पद नसून ती एक मोठी जबाबदारी, सेवा आणि इतरांना प्रेरणा देण्याची संधी आहे, असे प्रतिपादन सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे चेअरमॅन तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी इन्व्हेस्टिचर सोहळ्यावेळी केले. उल्वे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठीचा चौथा इन्व्हेस्टिचर सोहळा शनिवारी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, शिस्त, जबाबदारी, आत्मविश्वास आणि लोकशाही मूल्ये विकसित करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी व्यासपीठावर विशेष पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमॅन परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, रयत रायगड विभागाचे PRO बाळासाहेब कारडे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रवींद्र भोईर, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोळी, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय आयुक्त मोहन कोंगरे, RTPS खारघरच्या मुख्याध्यापिका राज अलोनी तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे मेंबर कविता खारकर, निलेश खारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना विविध पदांची जबाबदारी सोपवत अधिकृतपणे विद्यार्थी नेतृत्वाची धुरा देण्यात आली. नवनियुक्त विद्यार्थी नेत्यांना बॅच आणि पदचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त, परंपरा आणि प्रतिष्ठा जपत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ घेतली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चेअरमॅन परेश ठाकूर यांनी नेतृत्व म्हणजे केवळ पद नसून ती एक मोठी जबाबदारी, सेवा आणि इतरांना प्रेरणा देण्याची संधी असल्याचे सांगितले. Today is a special day for all of us. Today we don't just hand over badges, we hand over responsibilities. To the newly elected student council members, congratulations. This badge on your chest is not just a title, it is a promise to lead by example, to listen more you speak, to stand for fairness and to serve your juniors with humility. Leadership is not about giving orders, it is about taking the first step when others are waiting. It is about owning mistakes, celebrating others' success and remembering that every student in this school is part of one team. To all students, these leaders are your voice. Support them, challenge them, work with them. A strong council and a strong student body together make a strong school. To our teachers and parents, thank you. You are the one who shape these young leaders every single day with your guidance, discipline and love. As we invest these students today with their badges, let us all take one pledge to uphold the value of our school: discipline, respect, excellence and unity. New council members, wear your badges with pride but carry your responsibilities with even more pride. I am confident that under your leadership our school will reach new heights this year. Thank you and all of the best to the new council. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Karnavi. खऱ्या अर्थानं आज खूप आनंद होतोय की आज या शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांना आज या शाळेच्या अनेक विभागात नेतृत्व करण्याची संधी मिळते. इव्हेंट सेरेमनीला मराठीत पदग्रहण समारंभ किंवा पदवी आणि अधिकार प्रदान करण्याचा समारंभ म्हणतात. शाळा किंवा महाविद्यालयात हा तो सोहळा असतो. इथे विद्यार्थी परिषदेच्या स्टुडंट काउन्सिल नवीन नेत्यांना जसे की हेड बॉय, हेड गर्ल किंवा हाऊस कॅप्टन अधिकृतपणे पदे आणि जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बॅचेस देऊन त्यांची निवड साजरी केली जाते आणि ते शाळेच्या नियमांचे पालन करण्याची शपथ घेत असतात. खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जगलेला भाऊला पाटील आणि त्यांच्या सभापती लक्ष्मीबाई पाटील यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था ही वटवृक्षासारखी फुलली आणि पडली. मात्र त्यांच्या पावला पाऊल ठेवून तुमच्या आमच्या
सर्वांचे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांच्या सभापती शकुंतला ठाकूर मॅडम यांच्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 जनार्दन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 6 शाळा, वेद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून CBSEच्या 2 शाळा आणि तसेच 2 महाविद्यालय आज त्यांच्या माध्यमातून चालवले जात आहेत. आणि या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील अनेक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एक अत्याधुनिक शिक्षण त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. आज खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र जे 4 वेळचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे गटनेते तसेच नगरसेवक परेशजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक या शाळांसाठी खूप मोठं काम केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ज्या मुलांना ही आज हेडबॉय किंवा हेडगर्ल ह्या संधी मिळाली त्यांच्या नेतृत्व गुणाची जी लहानपणापासून त्यांच्या नेतृत्वाला जोपासलेली संधी मिळत आहे. खऱ्या अर्थानं देशमुख साहेब आम्ही ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळी ह्या कन्सेप्ट किंवा ह्या संकल्पना नव्हत्या, तरी पण आमच्या शाळेतील मराठी शिक्षकांनी जे आम्हाला शिकवलं त्याच्या माध्यमातून आपण पुढे गेलो. खऱ्या अर्थानं मी सुद्धा AC कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झालो, त्यानंतर ICICI बँक, HDFC बँक, इंडस्ट्रियल बँक या 3 बँकेमध्ये बँक म्हणून कामगिरी केली. आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाजी साहेब तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला जिल्हा परिषद लढवण्याची संधी मिळाली आणि यांच्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. खऱ्या अर्थानं शिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि शिक्षणामुळे ही प्रगती करण्यात आम्ही यशस्वी झालो. आता शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला जगात काय चालतं, देशात काय चालतं हे सर्व समजत असतं. आज या मुलांना ज्या पद्धतीने बेनिफिट झालं तर त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य वातावरणात पार पडला.